नमस्कार मित्रो. जय हनुमान जय श्रीराम. आजच्या व्हिडिओचे शीर्षक आहे मिळवा उत्तर तुमच्या प्रश्नाचे. अरे हो, पण हा प्रश्न आहे तरी काय? आपण अगोदर उत्तर जाणून घेऊया आणि नंतर प्रश्न तो काहीतरी वेगळं करूया आज आपण. म्हणजे आज पहिले उत्तर मिळूया आणि नंतर प्रश्न शोधूयात. तर आपल्याला निसर्गाने प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी प्रतिभा दिलेली आहे, काही ना काहीतरी क्षमता दिलेली आहे प्रत्येक व्यक्तीला. परंतु जो व्यक्ती आपल्यामधील प्रतिभा आणि आपल्यामधील क्षमता ओळखतो तोच या जगामध्ये सक्सेस होतो. मित्रो, आपण आपल्याला असे वाटते की आपण आपण बदलून टाकू सगळं, आपण चेंज करू सगळं, मैं कुछ भी कर सकता हूँ, अशा आपल्या फिलिंग असतात वयाच्या एका टप्प्यावरती. परंतु याच वयाच्या टप्प्यावरती या फिलिंग असताना आपल्याकडे मार्ग नसतो. मार्ग नसल्यामुळे आपल्याला जीवनामध्ये काय करायचे आहे आणि आपले ध्येय काय आहे हे आपल्याला निश्चित करता येत नाही आणि त्यामुळेच आपण मागे पडतो. कारण की आपल्यामध्ये उमेद असते काहीतरी करण्याची, चांगलं करण्याची, परंतु त्यासाठी आपल्याला मार्ग मिळत नाही, त्यासाठी आपल्याला शिक्षक मिळत नाही, त्यासाठी आपल्याला गुरु मिळत नाही. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये गुरु असणे फार महत्त्वाचे आहे. कारण आपली जी शिक्षण पद्धती आहे या शिक्षण पद्धतीमध्ये आपल्या गुरुला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि आतापर्यंत जे काही ज्ञान मिळवले आहे ते गुरुच्या माध्यमातून मिळवले आहे. म्हणून आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती गुरु असणे आवश्यक आहे. चला तर एक यावर आधारित आपण कुसुमाग्रजांची कविता पाहूयात. एक तरुण असतो आणि ज्याच्या घरामध्ये नदीच्या पुराचे पाणी आलेले असते आणि पुराच्या पाण्यामुळे त्याचा संसार उद्ध्वस्त झालेला असतो. तो त्याची उमेद हरलेला नसतो, त्याच्या आयुष्यामध्ये अडचण आलेली असते, पण तो त्याची उमेद जिवंत ठेवून त्याच्या गुरुकडे येतो, त्याच्या शिक्षकाकडे येतो आणि शिक्षकाला आणि बोलतो. मी सादरीकरण करत आहे आता. मित्र, ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते कदमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणे आली, गेली घरट्यात राहून. सासरी वाशिनपुरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. कारभारणीला घेऊन संगे, सर आता लढतो आहे, चिखल गाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडला असला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. मित्र, उमेद माणसाला जिवंत ठेवते आणि उमेदच माणसाकडून सर्व कार्य करून घेते. आपली उमेद कधीही हरू नका. जय श्रीराम, जय हनुमान.